महाराष्ट्राचा सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपुरात लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। या भाविकांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाच्या सर्व विभागाचे मंत्री, सचिव, अधिकारी, जिल्हाधिकारी, नगर परिषद, मंदिर समिती हे सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि या सर्वांनी केलेल्या कामाचं वारकऱ्यांकडून कौतुकही होत आहे। आषाढी वारीच्या तयारी दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी पंढरपूरला भेट देऊन वारीच्या कामाचा आढावा घेतला। दरम्यान वारकरी संप्रदायामध्ये मांसाहार व मद्यपान जे असल्यामुळे वारी काळामध्ये पंढरपूर आणि परिसरात मांस विक्री, मांसाहारी खाद्यपदार्थ आणि मद्य विक्री पूर्णपणे बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत। त्यानुसार पंढरपुरातील मांस विक्रीचे दुकानं, मांसाहारी हॉटेल, रेस्टॉरंट तसेच बियर बार आणि वाईन शॉप हे बंद ठेवण्यात आले आहेत। मात्र अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने दारू विक्री चालूच असल्याचं दिसून आलंय। यावरून वारीमध्ये उत्पादन शुल्क विभाग मात्र सपशेल अपयशी झाल्याचं दिसून येत आहे। पंढरपुरातील रेल्वे स्टेशन पासून मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर भर माणसात हातभट्टी दारू मिळत असून अगदी लहान मुलांना देखील तिथं दारू मिळत असल्याची माहिती आहे। मात्र उत्पादन शुल्क विभागाला माहिती नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे। ज्या ठिकाणी दारू विक्री चालते तो रहदारीचा रस्ता असून समोर एक दवाखाना आहे। त्याचबरोबर तुळशी वृंदावनच्या अगदी समोर झाडीमध्ये हा गोरख धंदा सुरू आहे। भर रस्त्यावर माणसांच्या गर्दीत राजरोसपणे हा धंदा चालू असून सुद्धा उत्पादन शुल्क विभागाचं त्याकडे लक्ष नसेल तर ते अर्थपूर्ण दुर्लक्ष असंच म्हणावं लागेल। किमान वारीमध्ये तरी हे अवैध धंदे बंद करावे अशी वारकऱ्यांची अपेक्षा आहे। मात्र सर्व विभाग वारकऱ्यांची वाहवा मिळवत असतानाच उत्पादन शुल्क विभाग मात्र वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।